नमस्कार. कित्येक दीप विजले जरी या जगात, तळपे कधीच न विजता रवी या नभात. जमवू असंख्य अशा शिवसूर्य ज्वाला, सर्वस्व ही देतील स्वे क्षणिमाय भूला. कशासाठी जगावे अन जगावे कसे मी, असा प्रश्न विचारा स्वतःला नेहमी. जगू पांग फेडा वया माय भूचे, आम्ही मार्ग पाहू जिजाऊ सुताचे, जिजाऊ सुताचे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक दिवसापुरता विचार नाही, तर आयुष्यभर आपण महाराजांचे विचार जपले तर आयुष्याला एक नवी दिशा मिळू शकते. नेमकं याच विषयावर बोलण्यासाठी मी आहे. मी गणेश आणि आपण पाहताय शब्दवेडे. याच्या अनुषंगाने मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या काळानुरूप जागतिक पातळीवरती महाराजांचे विचार कशा पद्धतीने पोहोचलेले आहेत याचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. जगाच्या पाठीवरती व्हिएतनाम नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे. अमेरिकेच्या दक्षिण बाजूला अवघ्या ठिपक्याभर अंतराने नकाशावरती दाखवता येईल असं छोटंसं राष्ट्र. पण 1955 साली संरक्षणाच्या काही तरतुदीतून ह्या व्हिएतनाम आणि अमेरिका या दोन राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरू झाला. तो संघर्ष इतका विकोपाला पोचला की याचं आता छोट्या युद्धात रूपांतर होतंय की काय असं वाटायला लागलं. 1955 साली सुरू झालेला हा संघर्ष अनेक दिवस चालला. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले आणि 1975 पर्यंत हा संघर्ष चालू होता. सगळ्या जगाचं लक्ष याच्याकडे लागलं होतं, कारण एका बाजूला होतं महासत्ता असणारं अमेरिकेसारखं राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला मात्र ठिपक्यावर अंतराने दाखवता येईल असं छोटंसं व्हिएतनाम नावाचं राष्ट्र. पण इतकं असताना सुद्धा 20 वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा त्यामध्ये जिंकणारं राष्ट्र हे अमेरिकेसारखं बलाढ्य असणारं राष्ट्र नव्हतं, तर ते होतं व्हिएतनाम नावाचं छोटंसं राष्ट्र. सगळ्या जगाला प्रश्न पडला की इतक्या ताकद असणाऱ्या या अमेरिकेला व्हिएतनामनं नमवलं कसं काय. आणि म्हणून तिथले पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष हो ची मिन यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही या यशाचं गमक नेमकं काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी राजे नावाचे एक राजे होऊन गेले की ज्यांनी गनिमी कावा नावाचं एक तंत्र दिलं, की जे गनिमी कावा नावाचं तंत्र बदललेल्या युद्धशास्त्रामध्ये आम्ही थोडासा वापर करून गोरिला वॉर टेक्निक म्हणून त्याच्या काही गोष्टी यूज केल्या आणि म्हणून अशा अनेक कित्येक आव्हानांना आम्ही सामोरे जाऊ शकलो आणि बलाढ्य असणाऱ्या अमेरिकेला सुद्धा नमवू शकलो. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा ढाल आणि तलवारींच्या पलीकडचा इतिहास हा जगविख्यात झाला, जगाच्या बाहेर पोचला. किंबहुना जगातली कित्येक राष्ट्र या इतिहासाचं अनुसरण करून मार्गक्रमण करताना दिसतात. पण आपण मात्र फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना ढाल तलवारींपुरतं मर्यादित ठेवतोय का, हा विचार करण्याची गरज आहे. महाराजांचं मॅनेजमेंट असेल, प्रत्येक गोष्टीतला महाराजांचा दूरदृष्टिकोन असेल, ही प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याला एक नवी प्रेरणा देते. मी तर असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्कृष्ट मॅनेजमेंट जमलेला राजा मी तरी पाहिला नाही. न भूतो न भविष्यती असा हा राजा होता. थोडक्यात उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर मॅनेजमेंटच्या चांगल्या भाषेमध्ये तुम्हाला एक स्वॉट ॲनालिसिस सांगितलं जातं. असं सांगतात की तुम्हाला स्वतःवरती विजय मिळवायचा असेल, काहीतरी वेगळं करायचं असेल तर स्वला ओळखा. स्वला ओळखा म्हणजेच मुळात स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करण्यासारखं आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, मॅनेजमेंटच्या संकल्पना अलीकडच्या शतकातल्या आणि तुम्ही महाराजांना कसं काय लागू करताय. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की जरी या संकल्पना आधी असल्या तरी याची मूल्य जी आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलेली दिसतात. आम्ही मॅनेजमेंटच्या भाषेत हेनरी फॉयल यांना फादर ऑफ मॅनेजमेंट म्हणतो, पण त्याच्याही आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी या गोष्टी फॉलो केलेल्या दिसतात. कसं तर आवर्जून सांगावंसं वाटतं की स्वॉट ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय. पहिली गोष्ट SWOT, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स, याच्यातून तयार होतं स्वॉट ॲनालिसिस. थोडक्यात काय, साध्या भाषेत सांगायचं तर पहिली गोष्ट असते स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे आपलं सामर्थ्य. प्रत्येकाला आपलं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेऊन जर पाहायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं सामर्थ्य अर्थात स्वतःची स्ट्रेंथ ओळखली होती. महाराजांनी ओळखलं होतं की लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असं म्हणणारे स्वामीनिष्ठ मावळे म्हणजे माझी स्ट्रेंथ आहे. जगातल्या कितीही शक्ती माझ्या विरोधात गेल्या पण जोपर्यंत हा सह्याद्री माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणी हरवू शकत नाही. म्हणून महाराजांनी गनिमी कावा शोधला, हे महाराजांची स्ट्रेंथ होती. दुसरी गोष्ट येते बऱ्याचदा आपल्याला आपल्या आयुष्यामधली सुद्धा
स्ट्रेंथ ओळखता आली पाहिजे. यशस्वी व्हायचं असेल तर एखाद्याला चांगलं लिहिता येतं, एखाद्याला चांगलं बोलता येतं. स्वतःचा तसा युनिक गुण शोधणं म्हणजे स्ट्रेंथ शोधण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे विकनेसेस. प्रत्येकाला काही ना काहीतरी कमकुवत बाजू असतातच. कुठलाच माणूस कधीच परिपूर्ण असत नाही. अगदी त्याच पद्धतीनं ही कमकुवत बाजू अर्थात विकनेस आपल्याला ओळखता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विकनेस ओळखला होता का हो? तर अगदी चपखनपणे ओळखला होता. महाराजांनी ओळखलं होतं की शत्रूचं सैन्य लाखोंचं सैन्य आहे, करोडोंचं सैन्य आहे, आणि अशा सैन्यासमोर जर मी गढ्या मैदानामध्ये जर लढाया केल्या तर त्या लढायांमध्ये आपला टिकाव लागणार नाही. या मुठभर सैन्यानिशी मला स्वराज्य उभं करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांनी हा विकनेस आपला शोधला आणि त्याच्यावरती मार्गक्रमण केलं. कारण होतं काय, बऱ्याचदा आपल्या आयुष्याच्या सुद्धा आपल्याला कमकुवत बाजू माहिती असतात, पण त्या कमकुवत बाजू पुन्हा चांगल्या करण्यासाठी आपण काय करतो? बहुधा काहीच नाही. पण महाराजांच्याकडून शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की महाराजांनी फक्त आपला विकनेस शोधून थांबले नाहीत, महाराजांनी त्याच्यावरती जालिम उपाय शोधला. तो जालिम उपाय होता गनिमी कावा नावाचं तंत्र. महाराजांनी ओळखलं की इतकी आव्हानं असली तरी सुद्धा माझ्या गनिमी काव्यानिशी माझ्या प्रत्येक विकनेसवरती मी मात करू शकतो, आणि म्हणून महाराजांनी प्रत्येक विकनेसवरती मात केलेलं सुद्धा दिसतं, आणि म्हणून अशक्यप्राय असणाऱ्या लढाया सुद्धा महाराज जिंकले. याचं सामर्थ्य त्यांच्या विकनेसवरती मात करणाऱ्या गोष्टीला जातं. तिसरी गोष्ट येते ती म्हणजे संधी, अर्थात अपॉर्च्युनिटी. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यातील संधी ओळखता आली पाहिजे. बऱ्याचदा असं म्हणतात की संधी तुमच्या आयुष्यात फक्त एकदाच दार ठोठावते, फक्त ती संधी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज अगदी तसंच आहे. महाराजांचा जरी विचार केला तर महाराजांनी स्वराज्यावरती आलेलं प्रत्येक संकट हे संधीत रूपांतर करण्याचं काम केलं. आणि योगायोग बघा, आज एक गोष्ट त्याच पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर मिळालं तर तीच पद्धत आपण वापरायला लागतो. पण महाराजांच्या इतिहासाचं एवढी बारीक निरीक्षण केलं, सूक्ष्म निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की महाराजांनी एकदा खेळलेला डाव हा राजकारणाचा पुन्हा कधीच खेळला नाही. महाराजांनी ज्या पद्धतीने अफजल खानाचा वध केला ती पद्धत पुन्हा कधी वापरली नाही. महाराजांनी अफजल खान शाहिस्ते खानावरती जशी त्याची बोट छाटली त्याच पद्धतीनं पुन्हा ती पद्धत कधी वापरली नाही. म्हणजे मी तर म्हणेन की आम्हाला आजच्या काळातला सर्जिकल स्ट्राईक माहित आहे, पण एका लाल महालाभोवती करोडोंचं सैन्य असताना अवघ्या काही मावळ्यांनिशी जाऊन पुन्हा शाहिस्ते खानाची बोटं कापण्यापर्यंतचा इतिहास हा त्या काळातला खरा सर्जिकल स्ट्राईक होता. म्हणजे काय, आजच्या काळानुरूप जी संधी आहे ती संधी सुद्धा आम्हाला योग्य पद्धतीने ओळखता आली पाहिजे, तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो. चौथी गोष्ट येते ती म्हणजे थ्रेट्स, अर्थात धोके. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर त्या काळामध्ये बऱ्याचदा हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे समुद्र प्रवास करणं हा धोका किंवा निषिद्ध मानलं जायचं. जर असं केलं तर त्याला प्रायश्चित्त सुद्धा घ्यायला लागायचं. असं असताना सुद्धा महाराजांनी ओळखलं की या भारतभूमीला संपूर्ण जो काही धोका आहे तो धोका जेवढा जमीन मार्गावरच्या शत्रूंचा आहे तेवढाच सागरी मार्गाच्या शत्रूंचा सुद्धा आहे, आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आरमार उभं करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आजही भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं. म्हणजे काय, एकूणच त्या काळातले महाराजांनी ते धोके सुद्धा ओळखले आणि त्या धोक्यांवरती मात करण्यासाठी आपली उपाययोजना सुद्धा जालिम पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं ही राबवलेली सुद्धा दिसते. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वॉट ॲनालिसिस इतकं चांगलं कोणत्या राजाला जमलं की नाही हे माहिती नाही, पण इतकं सुंदर स्वॉट ॲनालिसिस करण्याचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते, आणि म्हणूनच हे स्वराज्य उभारू शकलं, हे राज्य रयतेचं राज्य उभारू शकलं, आणि आज ते आपल्याला उपभोगता येत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायी मावळे म्हणून कायम आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असंच आहे. जय शिवराय.